हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी सारिका तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा इथं सकाळचे पहाटेचे 5 वाजले होते आणि इथं माझं सगळं कामं आवरून म्हणजे झाडून भांडी वगैरे आंघोळ वगैरे करून त्यानंतर स्वयंपाक चाललेला होता. कारण इतक्या लवकर, कारण आज आहे 15 ऑगस्ट. तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. लवकर लेकरांना शाळेत जायचं होतं ना, त्यामुळं पहाटेच्या 3:45 वाजता उठलं होतं दीदी आणि मी. आणि पाणी वगैरे गरम करून आंघोळ करून भांडी वगैरे घासून सगळं आवरून स्वच्छता करून आंघोळ वगैरे करून त्यानंतर इथं मी स्वयंपाक करायलेली. कारण चहा चपाती तरी दीदी त्याने खाऊन जातील, कारण यायला टाईम लागेल म्हणून. तर माझी भाजी पण झाली पलीकडे आणि त्यानंतर इथं चपात्या मी करायले होते. ओम झोपलेला होता त्यामुळं काय नाही, सगळं काम पटपट आवरलं. हे बघा सगळे झोपलेले होते, दीदी आणि मी फक्त उठलो होतो. नंतर प्रियाला पण उठवलं, तिला आंघोळ करायला फक्त उठवलं. कधी पण लवकर उठायचं असू दे, दीदी उठते माझ्यासोबत. हे बघा चपात्या माझे चालू होते. त्यानंतर चपात्या झाल्यावर म्हणलं बेसन पोळी करावं. आता मी सगळं पीठ, त्यासाठी हिरवी मिरची बारीक करायला होते मी. छान होते हिरवी बेसन पोळी. ओम खातो ना, तर दूध वगैरे नाही त्याला, त्यामुळं असं नवीन काहीतरी करावं लागतं, नाहीतर तो नाही खात. भाजी केलेली होती बटाट्याची, पण म्हणलं बेसन पोळी पण करावं. बाहेर अजून पण आता थोडं थोडं उजडायला लागलं होतं. 5:30 पावणे 6 वाजले होते, त्यावेळेस झालं तर माझा सगळा स्वयंपाक. आई बेसन पोळी झाली की झालं. हे बघा आता थोडं थोडं उजडायला होतं, तेव्हा माझा स्वयंपाक झाला. त्यानंतर मला आवरायचं होतं दीदीचं वगैरे, म्हणजे तेल साईडने ओतून घेतलं मी. चपात्याला घेतलं होतं तेल त्यामध्ये, ते राहिलेलं शिल्लक पोळीला हे करून घेतलं, साईडने टाकलं म्हणजे खाली नाही चिकटत. आणि मला एकदम कडक बेसन पोळी आवडते, चांगली भाजलेली. ते जास्त भाजलेली कडक, तसंच ओमला पण आवडतं. त्यामध्ये भाजी होती, भाजी पण बनवली होती बटाट्याची पातळ. थोडी बेसन पोळी पण बनवली, चपात्या पण झाल्या. रोजचंच असं गडबड गडबड असते, आणि त्यात आज तर जास्तच लवकर आवरायचं होतं, त्यामुळं खूप फास्ट स्वयंपाक पण केला मी. अर्ध्या तासामध्ये तर झाला असेल माझी चपात्या भाजी आणि बेसन पोळी करून पटपट. त्याला जास्त वेळ मी भाजू देते, कारण जास्त कडक भाजलेली मला आवडते. त्यामुळे तेव्हा तर आपल्याला होतं चपात्यांचं, त्यामुळे तरी लगेच भाज. उशीर होईल म्हणून पटपट आवरलं, पण टाईम होता भरपूर, सगळं आवरून झालं टायमिंगच्या आधी. 6 वाजताच सगळं झालं स्वयंपाक वगैरे. त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली, दीदी आहे तोपर्यंत. ओमला पण उठवलं, चहा करून दिलं, चहा चपाती खाल्लं दीदी प्रियाने ओमनं. आणि नंतर टाईम होता तरी पण आम्हाला वाटलं उशीर होईल, पटपट आवरलं. असं लवकर काहीतरी असलं ना, मला खूप लवकर उठते मी, कारण उशीर व्हायला नको असं वाटतं मला लेकरांना. आणि लेकरं उपाशी वगैरे गेलं ना, मला नाही ते आवडत. हो, किंवा लेकरं असू दे, कामाला पण त्यांनी जाताना
जेवण करून नाही गेले की मलाच कसं तरी वाटतं. त्यामुळे माझं स्वयंपाक अगोदरच तयार असतो आहे. त्यांचं आवरायच्या अगोदर माझा स्वयंपाक रेडी असतो. त्यामुळं परत काय नाही वाटत. जेवण करून गेले, खाऊन गेले ना, काय नाही वाटत. त्यामुळं मी अगोदर स्वयंपाक पहिला करत असते. हे बघा आता चांगली भाजली होती थोडी बेसन पोळी. मी काढून घेतली. त्यानंतर मग आता दीदीचं वेण्या घालायचे होते. थोडीच केस आहेत, जास्त नाही ती, तरी पण सरांनी 2 वेण्या घालायला सांगितले होते. म्हणलं घालते. छोटे छोटे चालते पण घातल्या तरी पण कशा तरी. दीदीला काय होते, सगळं परफेक्ट पाहिजे. थोडं तरी बेसकटलं तरी नाही आवडत मग तिला. त्यामुळं नीट घालावं लागते. हे बघा अशा प्रकार थोडीच केस आहे ती, जास्त नाही ती. याच्या वेण्यालाही छोटे छोटे येत होते तरी पण घातल्या. म्हणलं आता सांगितलंय त्यांना म्हणल्यावर. आणि लेकरांना कुठल्या गोष्टीत हे नसावं असं वाटतं मला. म्हणजे जे सरांनी सांगितले ते कंप्लीट पाहिजे असं मला वाटतं. अभ्यासाच्या बाबतीत असो, नाहीतर कोणत्या बी गोष्टीत असो. त्यामुळं मग इथं बघा मी जशा येतील ते, जेवढ्या म्हणजे छोट्या येतात तेवढ्या तरी घातल्या. म्हणलं असू दे, बघू आपण येतात म्हणलं. बघा छोटे छोटेच वेण्या येत होते. पण लेकरांना आपल्याशिवाय कोण हे करणार ना. त्यामुळं अहो म्हणत होते इतक्या लवकर उठून काय करताय, 4 वाजता उठलाय. ते निवांत उठले. म्हणलं तुम्हाला काय नाही, आम्हाला माहिती आहे. म्हणलं परत उशीर झाल्यावर कसं आहे, म्हणून आवरलं पटपट. दीदीला पण म्हणत होते झोप, अजून टाईम आहे, इतक्या लवकर कशाला उठली. नाही बघा प्रियाचं पण आवरलं. आणि माझा अवतार मी काय आवरलं नव्हतं, फक्त आंघोळ झाली ती, वेणी वगैरे काय नाही घातलं, मेकअप वगैरे काय नाही. तर दीदीचं पण